भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे 29 जून, आज असतो आमच्या भैयाचा वाढदिवस। तर भैयाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। आणि त्याचबरोबर इथे इशू खेळते आमची शिव बरोबर, सिया झोपलेली आहे। तर इथे चाललाय इशूचा आणि हर्षूचा खेळ सोप्यावर। तसं केलं की हर्षू ते हसत होता, मग इशू खेळत होती त्याला। साडीची पायपासून तयार करायला घेतली होती मी, मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर आता ही कम्प्लीट झालेली माझी एक पायपासणी, आणि ह्या साडीपासून राहिलेली आता दुसरी पण करते मी। आणि इव्हिनिंगच्या टायमिंगला मी इशूला, सियाला आणि हर्षूला घेऊन गेले होते खाली खेळण्यासाठी। आमच्या देवीचं मंदिर आहे ना तिथं। तर मग गेल्या आधी त्यांना पाया पडा म्हणलं, आणि पाया वगैरे पडल्यानंतर मग आम्ही बाहेरच्या साईडला पटांगण आहे तर तिथेच खेळत होती लेकरं, आणि मी पण तिथेच बसले होते। हर्षीचा तिथे खेळत होता चांगला पटांगणामध्ये, आणि इकडं असं पटांगण आहे एवढं सगळं। आणि आजी पण होत्या इथं झाडून। रात्रीच्या टायमिंगला भैयाने बाहेरून जेवण आणलं होतं। ह्या कडक भाकरी आणल्या होत्या त्यांनी, इथं रोटी आणली होती, आणि एकामध्ये काजू मसाला आणि बैंगन मसाला अशा 2 भाज्या आणल्या होत्या त्यांनी। मला पहिल्यांदा केक घेऊन आल्यानंतर, आणि इशूला आणि सियासाठी कॅडबरी आणली होती त्यांनी, आणि नंतर केक घेऊन आला। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Priya, happy birthday to you. चलो कट केला का? छान असं सेलिब्रेशन वगैरे झालं। त्यानंतर मग सगळेच एकत्र हॉलमध्ये जेवणासाठी बसलो। नंतर काय व्हिडिओ मी शूट केलाच नाही। रात्री छान असं सेलिब्रेशन केलं भैयाच्या बर्थडेचं, आणि त्यानंतर झोपलो। व्हिडिओ काही एंडच केला नाही। तर या ब्लॉगचा मी इथे सेंड करते। कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय। शिव बाय कर ग।